बरेचसे स्टुडंट बऱ्याच ठिकाणी प्लेस झालेत, चांगल्या पोझिशनला पण आहेत. पण जेव्हा ते पुन्हा येतात बॅक टू पॅव्हिलियन आणि खूप छान पद्धतीने जेव्हा कॉलेज कॅम्पस फिरतात आणि त्यांचे अनुभव सांगतात, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आणि इथंच बसायचो आम्ही, जास्त पुढे पण नव्हतो बसत आम्ही, बॅक बेंचर पण नव्हतो. नाही, बॅक बेंचर आपण मीडियम बेंचर होतो, जास्त बॅकला पण नव्हतो, इथं बरोबर मध्यस्थी बसायचो असं. आणि हाय गाईज, नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये. त्यामध्ये कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये आपण आलेलो आहोत FYBCS या लॅबमध्ये. तर इथं आम्ही आमचे प्रोग्राम प्रॅक्टिकल्स असायचे ते इथं आम्ही करायचो. ही आमची FYBCSची लॅब आहे. तर इथंच आमचं 1 वर्ष या लॅबमध्ये गेलेलं आहे, FYBCS कम्प्युटर लॅब. हा माझा फ्रेंड महेश. तर आपण सेकंड इयरची लॅब बघूया. तर ही आहे SYBSC सेकंड इयरची लॅब. जसं निखिलने तुम्हाला सांगितलं, फायनली आपण आपल्या एका ओल्ड मेमरीमध्ये या ठिकाणी इंटेक झालेलो आहे. डोरेमॉनचं जे डोअर असतं, जे टाईम मशीन असते, आता आम्ही जरा थोडं 5 वर्ष थोडं बॅकला आलेलो आहे. आणि इथंच आम्ही बसून कोड करायचो. पुढे तिकडे निखिल बसायचा, निखिल कुठं बसायचा ते पण दाखवतो, आणि मी कुठं बसायचो. आणि एकत्र आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल करायचो, इश्यू यायचे मस्तपैकी, एरर यायच्या, मग आम्हाला सर लोक सांगायचे, मॅडम सांगायचे आमच्या. आणि अशाच एकदम मेमरीज होत्या. कधी कधी आम्हाला एक दिवस तो असा होता की आम्हाला हॅलो वर्डचा प्रोग्राम लिहिता येत नव्हता, किंवा सिलेक्ट स्टार्टची क्वेरी लिहिता येत नव्हती इथं लॅबमध्ये. आणि शिकत गेलो FYBCS पासून, असं वाटत होतं की का आलो BCSला, चुकून आलो, मी तर चुकून आलतो. आणि एवढं सगळं होऊन आता या ठिकाणी आपण IT मध्ये जॉब करतोय. सो एक म्हणजे खूप वेगळं फील या ठिकाणी आपल्याला होता. आता निखिलला विचारूयात आपण, निखिलला कसं वाटतंय? मला एकदम मस्त वाटतंय. 1 वर्ष या PC वर काढलं होतं मी. सगळे प्रोग्राम्स इथे करायचो, एरर्स यायचे ते सॉल्व्ह करायचो. त्यावेळेस असं वाटायचं काय करतोय आपण, पण आता वाटते जो वे होता तो बरोबर होता. तर इथंच आम्ही बसायचो, मी पुढे बसायचो, हे बघा इथं. सो इथं या डेस्कवरती बसायचो, आणि खूप पुढे आमचं इकडं हे होतं, प्रोजेक्टर वगैरे चालू असायचे मस्तपैकी. आणि आमच्या लॅब एवढ्या ॲडव्हान्स होत्या त्यावेळेस पण, आणि अजून पण आहेत. म्हणजे पूर्णपणे आम्हाला प्रॅक्टिकल कन्सेप्ट वगैरे समजून जायच्या, आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत करत प्रॅक्टिकल करायचो या ठिकाणी. या प्रोजेक्टवर आपण कुठलेही प्रोग्राम, हा प्रोजेक्टर आहे, इथून आम्हाला प्रोग्राम सर्व लिहून त्याच्यावर दिसायचे प्रोजेक्टरवर आणि तेच बघून टाईप करायचं. सो खूप असं काय होतं, बट मस्त होतं जर्नी. BCS MCS मस्त या ठिकाणी झालं. आणि आज आपली अल्युमिनी मीट आहे, त्या अल्युमिनी मीटला आम्ही लोक आलेलो आहे. आपले शिक्षक लोक होते सगळे, त्यांना भेटलो. आणि बघूयात आता आपण अजून पुढे कसं एक्सप्लोअर करता येतंय, काय करता येतंय. आपण सर्व काही गोष्टी बघूयात आणि करूयात काय होतंय ते. तर ही आमची TYBCSची लॅब आहे. तिथं आमचे शेवटचे 2 महिने काही घालवता आले नाहीत, कारण की कोरोना आला होता. त्यामुळे एक प्रॅक्टिकल आमच्या सर्व बॅचचं झालं नव्हतं. काहींचं PHPचं किंवा काहींचं जावाचं. ते प्रॅक्टिकल न देताच आम्ही सर्व पास झालतो. त्यावेळेस सीन असं होता की आम्हाला 8 दिवसाच्या सुट्टींवरती घरी पाठवलेलं. 21 तारीख होती, सांगितलेलं 1 तारखेला तुम्ही घरी या. आणि 1 तारखेचं 1 वर्ष झालं, 1 वर्षाचे 2 वर्ष झाले. आम्ही सर्व पेपर ऑनलाईनच दिले. मे बी 29 सप्टेंबरच्या आसपास आपला रिझल्ट. म्हणजे 8 दिवसाच्या सुट्टीसाठी गेलतो आणि 2 वर्ष घरी राहून आलो. या सगळ्या गोष्टी झाल्या कोरोना. खूप काही शिकले लोक, खूप जण काही वाईट अनुभव आले, कुणाला चांगले आले. बट ठीक आहे, प्रकृतीच्या पुढे आपण काही बोलू शकत नाहीये. सो थँक्यू. सो मित्रांनो, एक नवीन अपडेट झालेलं आहे. हे बघा, निखिल मी आलेलो आहे आमच्या जुन्या क्लासरूम मध्ये. इकडं आपली कोणती क्लासरूम होती? TYचीच ना? नाही, SYची क्लासरूम. SYची क्लासरूम होती. आणि याच्याच पुढे एक क्लासरूम होती, तिथं FYची होती, तिथं लॅब झाली. तिथं कॉलेजने लॅब केलेली आहे बघा, BCA साठी. एकदम हायटेक अशी लॅब केलेली आहे, बट सध्या ती लॉक आहे. सो आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे मॅडमला, तर मॅडमनी चावी आणली तर दाखवतील. ते बघा, मॅडम आपल्यासाठी चावी आणलेली आहे.
सो आपण बघूयात, आपले लॅब पण एक्सप्लोअर करूयात. चलो एंट्री करूयात आपण लॅबमध्ये. बघा नवीन या ठिकाणी लुक दिलेला आहे, एकदम स्टँडर्ड वाटते, कुठं कचरा पण नाही आहे, असं एकदम प्रोफेशनल लॅब वाटते. सगळं नवीन एकदम हे झालेलं आहे, छान मस्त झालेले आहे. सो मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत माळी मॅडम, जे आपल्याला 5 वर्ष ज्यांनी गाईड केलं, BCSचे 3 वर्ष आणि MCSचे 2 वर्ष. सो आपण त्यांच्याकडे देऊयात आणि त्यांच्याकडून 2 शब्द आपण ऐकूयात. तर आज ॲल्युमनी मीटच्या निमित्ताने आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमचे बरेचसे स्टुडंट आज आलेत. त्यातच महेश आणि निखिल आला आहे. तर मुकेशही माझा स्टुडंटच आहे. तर छान वाटतं आहे जेव्हा जुने सगळे स्टुडंट बाहेर पडल्यानंतर, पंख फुटल्यानंतरसुद्धा परत येतात त्यांच्या घरट्यात भेटायला, तेव्हा खूप सुंदर एक अनुभूती येते त्यांना मोठं होताना पाहून. आमचे बरेचसे स्टुडंट बऱ्याच ठिकाणी प्लेस झालेत, चांगल्या पोझिशनला पण आहेत. पण जेव्हा ते पुन्हा येतात बॅक टू पॅव्हिलियन आणि खूप छान पद्धतीने जेव्हा कॉलेज कॅम्पस फिरतात आणि त्यांचे अनुभव सांगतात, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. कारण त्यांच्या एक्सपिरियन्समुळे आम्हाला कळतं की आम्ही मुलांना जे शिकवलं आहे ते किती सार्थकी लागलं आहे. आणि आम्हाला खरंच अभिमान आहे की आम्ही जे शिकवलं त्याच्यापेक्षाही जास्त ते बाहेर पडून शिकत आहेत. आणि ते त्यांचे एक्सपिरियन्स आमच्याशी शेअर करायला कॉलेजमध्ये नेहमी येत असतात. वेगवेगळ्या पद्धतीने आत्ता जे करंट स्टुडंट आहेत त्यांना ते हे गाईड पण करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने. आणि जेव्हा ते असं गाईड करतात तेव्हा ती आम्हाला कौतुकाची थाप वाटते, एक पोचपावती वाटते की आम्ही जे केलं त्याचं पुढे मल्टिप्लाय करून ते आत्ताच्या मुलांना देत आहेत एक चांगल्या पद्धतीने. आणि ही जी आत्ता आहेत तिघं, ती खूप सिन्सिअर स्टुडंट्स होती. त्यांनी कधीही कॉलेज लाईफमध्ये धिंगाणा घातलेला नाही आणि सिन्सिअरली सगळे असाइनमेंटपासून सगळं केलेलं आहे. आणि कॉलेज लाईफ आत्ताशी एन्जॉय करताय असं मी म्हणेल. जॉबला लागल्यानंतर तोपर्यंत त्यांनी सिरियसली कॉलेज लाईफ कधी बाकीच्या गोष्टी म्हणजे अदर दॅन स्टडी केलं नाही. आणि आम्हाला खरंच कौतुक आहे अशा मुलांचं जे कायम इथे येतात आणि आम्हाला सांगत राहतं की मॅडम आता असं चालू आहे, तसं चालू आहे, किंवा आज आम्ही इकडे ह्या प्लेसला आहोत, त्या प्लेसला आहोत. आणि छान वाटतं त्यांच्याशी कम्युनिकेट करून. आणि कम्युनिकेट केलं पाहिजे, कारण असं म्हणता जेव्हा तुम्ही सुसंवाद साधता तेव्हाच तुमची प्रगती होते. आणि नक्कीच हा जो रेपो आहे तो पुढे चालू राहील आणि आमचे जे ॲल्युमनी आहे ते करंट स्टुडंटला असंच गायडन्स देत राहतील, ज्याच्यातून सगळ्यांची प्रगती होईल, इव्हन आमचीसुद्धा. थँक्यू. याच्यामध्ये एक ॲड करतो की मॅडम जे म्हणल्या की कॉलेजपेक्षा जास्त आम्ही शिकतोय, बट हॅलोवरचा प्रोग्रामचा जो बेस होता किंवा सिलेक्ट स्टारची जी क्वेरी असेल, हा बेस मॅडम लोकांनी आमचा कंप्लीट करून दिलेला आहे. म्हणून आम्ही वरती फ्लोअर चढवत चाललो आहे, बट बेस यांच्यामुळे मजबूत झालेला आहे. आणि तो कायमस्वरूपी बेस जर पक्का नसता झाला तर एवढ्या उंच इमारतीचा काही फायदा होत नाही आहे. सो आम्ही ऑलवेज थँकफुल राहील पूर्ण स्टाफला, मॅडमला, जे का आमच्या स्पेशली माळी मॅडम मला तर सब्जेक्टला नव्हत्या, प्रॅक्टिकलला होत्या. बट आणि प्रॅक्टिकलच आहे जे असं की जे आत्ता आम्ही यूज करतो आहे पुढे फ्युचरमध्ये पण. सो बेस जो आहे तो खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केला होता आणि त्याचाच या ठिकाणी फायदा जो काय आहे तो आत्ता आम्हाला होतो आहे. मे बी त्यावेळेस तुम्ही बोलायचा ते का बोलायचा ते आत्ता आम्हाला समजतं आहे 5 वर्षानंतर ना. सो असं आहे. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व शिक्षकांना. आज 4-5 वर्षानंतर आम्ही कॉलेजला येतो आहे. खूप छान वाटलं येऊन. म्हणजे पहिले जसं आमचं इंटरॅक्शन होतं मॅम स्टाफसोबत, तसंच आता पण वाटतं आहे. असं वाटत नाही की आम्ही 4-5 वर्षानंतर आलो आहेत कॉलेजला. आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी पण ह्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि आज मी सुद्धा माझ्या गुरूंना भेटायला आली इथे आणि ॲल्युमनी मीटला पण आली. त्यामुळे मलाही एक प्रकारे आनंद होतो आहे की मी अजूनही कॉलेज लाईफ एन्जॉय करते ॲज अ स्टुडंट. अजूनही मी इथे आहे, हक्काने मी माझ्या टीचर्सला त्रास देते आणि सांगते मला जे हवं आहे ते सगळं. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. फायनली आपण आलेलो आहेत आपल्या TYच्या क्लासरूममध्ये आणि इथंच बसायचो आम्ही. जास्त पुढं पण नव्हतो बसत आम्ही, बॅक बेंचर पण नव्हतो. नाही बॅक बेंचर आपण मीडियम बेंचर होतो, जास्त बॅकला पण नव्हतो. इथं बरोबर मध्यस्थी बसायचो असं. आणि या ठिकाणी मेमरीज आहेत आणि खाली आपलं पार्किंग आहे कॉलेजचं, तिकडे तुम्ही बघू शकता. सो एकंदरीत एक फील मस्त येतो, एकदम छान वाटतं.
तर आज मी एलिव्हेटचा प्रोग्राम तुम्हाला शिकवणार आहे. कर्ली ब्रेसेस. अरे चुकलं. प्रिंट केले समजून नाही सांगू शकत. Semicolon. That's it. This is a class name. Curly braces. This is the main method. Program start execution from here. This is a print statement. This statement for new line. Okay. फायनली आपली ॲल्युमिनी मीट झालेली आहे आणि बॅक साईडला बघू शकता आमचं कॉलेज. ज्या गेटवरती आम्ही आलेलो आहे त्या गेटवरती पण खूप मेमरी आहेत आणि अजून आपल्याला 2 लोक ॲड झालेले आहेत. सो मी ते पण दाखवतो तुम्हाला. विशाल आणि अक्षय, नाही 3 लोक ॲड झाली, विशाल, अक्षय आणि ऋतिक. सो आय विल हँड ओव्हर टू माईक देम. दे विल शेअर देअर ओपिनियन. ते त्यांचे 2 शब्द बोलतील, आठवणी सांगतील. काय बोलू? कसं वाटतंय तुला? काय झालंय? लग्न झालंय विशालचं? हा, माझं लग्न झालंय. कन्फर्मेशन. एवढ्या दिवसात आलाय कॉलेजला. व्हॉट इज युअर फिलिंग? हाऊ यू आर फिलिंग? फिलिंग तर सेमच आहेत, कारण की मी इथं जवळच राहतो. सारखं येणं जाणं असतं माझं आणि खूप आठवणीत या कॉलेजमध्ये. बिकॉज 11वी टू पोस्ट ग्रॅज्युएशन MCS लास्ट. 11वी पासून होता ना. तर भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. तर माझा हँडओव्हर देतो ऋतिकला. नमस्कार मित्रांनो. तसं भरपूर दिवसांनी भेट झाली महेशसोबत. तर आमचे पूर्ण जुने मेमोरीज वगैरे महेशच्या रूमवर मी माझे काय राहिलेले प्रॅक्टिकलचे जर्नल्स वगैरे येऊन लिहित बसायचो. तो मला प्रोव्हाइड करायचा शॉर्ट्समध्ये. आम्ही त्याला शॉर्टमध्ये कन्वर्ट करत आम्ही लिहित बसायचो. त्याच्यानंतर आमचं कॉलेजचं टायमिंग असायचं, त्याच्या मी 2 तास अगोदर यायचो, कारण प्रॅक्टिकलचं मला कम्प्लीट करायचं असायचं. मी घरी काही लिहित नव्हतो. तर असंच म्हणजे अजून भरपूर साऱ्या मेमोरीज आहेत. सांगत बसले तर पूर्ण दिवस जाईल. शॉर्ट्स पण जे केलं त्याचा फायदा आता होतो आपल्याला. मेल आपल्याला शॉर्ट्स मध्ये तसं ChatGPT आलेच आता. मेकिंग शॉर्ट केलं की डायरेक्टली मेकिंग शॉर्ट टाकलं की डायरेक्टली इन शॉर्ट मध्ये ते जनरेट होऊन जातं. तर असंच आपल्या महेशच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. चालेल. अक्षय. नमस्कार मित्रांनो. तुम्ही आता बघत असतात आम्ही खूप दिवसातून सर्वजण भेटलो आहेत. कॉलेजच्या वातावरणात असं सुंदर असं रम्य वातावरण आहे. महेशने तुम्हाला दाखवलंच असेल की झाडे झुडपे आणि खूप सारा चेंज झाला आहे कॉलेजमध्ये. पण एकाच गोष्टीचा अजून पण चेंज झाला नाही, ते म्हणजे मेमरीज आमच्या. ते अजूनही आम्हाला आठवतात. अजूनही आम्हाला तेच बेंच आठवतात, तो स्टाफ आठवतो. अजून आमचे हेच सगळे मित्र जे बॅक बेंचर्स होतो, ह्यातच मजा आहे आम्हाला. तर एवढंच म्हणू शकतो की एन्जॉय करा, हसत खेळत जगा, कारण लाईफ ही एकदाच असते. महेश सारखं राहायला पाहिजे. पुढलं बघू, आत्ताच चालू द्या. चलो आता मी हँड ओव्हर करतो महेशकडे. चला, मी तर बोललोय आता. आपण निघतो आता. ॲल्युमिनी झालाय. तो बाय बाय करू आपण. बाय. बाय.